नमस्कार, मी परवेश पठाण। आजचा दिवस हा केवळ एक राष्ट्रीय सण नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या संघर्षाची, बलिदानाची आणि स्वप्नांची आठवण करून देणारा दिवस आहे। महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापासून ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानापर्यंत हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपापल्या परीने देशासाठी सर्वस्व अर्पण केलं। तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय स्वातंत्र्यासाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी संघर्ष केला। त्या सर्वांच्या योगदान आणि संघर्षामुळेच आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून सन्मानाने जगत आहोत। स्वातंत्र्यानंतर आपण खूप मोठी प्रगती केली। शेतीत आपण आत्मनिर्भर झालो, अनेक मोठमोठे उद्योग उभे राहिले। विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि संशोधनात आपण जगाच्या बरोबरीने उभे आहोत। आज भारत जगात एक शक्ती म्हणून उदयास येतोय। आपल्या तरुणाईने स्टार्टअप्स, संशोधन आणि उद्योगातून देशाला नवं स्थान मिळवून दिलं। पण हे पुरेसं आहे का? तर नाही। आज हे आपल्या देशात अनेक समस्या आहेत। गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या सुविधांची कमतरता, भ्रष्टाचार आणि विशेषतः जातीय आणि धार्मिक तेढ यांसारख्या समस्या आजही आपल्यासमोर उभ्या आहेत। काही शत्रू राष्ट्र आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वेळी केवळ स्वातंत्र्य दिन साजरा करून किंवा सुट्टीचा आनंद घेऊन आपली जबाबदारी संपत नाही। प्रत्येक भारतीयाने देशासाठी काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे। मग तो शिक्षणाचा प्रसार असो, स्वच्छता आणि चांगल्या आरोग्याची मोहीम असो, स्थानिक उद्योगांना पाठिंबा देणं असो किंवा समाज व देशहिताची कोणतीही गोष्ट असो, छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा बदल घडत असतो। आपल्याला भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे। अर्थातच तमाम भारतीयाचं हे स्वप्न आहे। यासाठी आपल्याला धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल। समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात। नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल किंवा कर्ज उपलब्ध करून देणारी चांगली व्यवस्था हवी। युवा पिढीला संशोधन, प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल, कारण एकता हीच आपली खरी शक्ती आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपण एक आहोत आणि एकत्रितपणेच आपण एक मजबूत, समृद्ध आणि विकसित भारताची निर्मिती करू शकतो। देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर योगदान दिले तर भारताला विकसित राष्ट्र बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।